नमस्कार मित्रांनो. आपल्या अनोख्या आंदोलनानं महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे आणि त्यांचं नाव आहे मंगेश साबळे. अत्यंत कमी वयामध्ये सरपंचपद आणि त्यानंतर अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळी अनोखी आंदोलनं करून प्रशासनाला सळो की पळू करून सोडणारे हे मंगेश साबळे. कधी नोटांचे बंडल उधळणारे, तर कधी गड्ड्यामध्ये पाणी तुंबलेलं असताना त्यात झोपून आंदोलन करणारे, कधी स्त्रीच्या गणवेशामध्ये किंवा साडी नेसून हंडा घेऊन पाण्यासाठी घेरणाऱ्या महिलांसाठी आंदोलन करणारे, तर कधी मराठा आंदोलनासाठी स्वतःची गाडी पेटवून देणारे, असे हे मंगेश साबळे समाज माध्यमांवरती अत्यंत फेमस आहेत. आणि आज अख्ख्या मराठवाड्यातला शेतकरी जेव्हा अडचणीत असेल तेव्हा या शेतकऱ्यांसाठी धावून येणार नाही तो मंगेश साबळे कसला. आणि त्यामुळे या मंगेश साबळ्यांनी आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारलंय, आमरण उपोषणाला बसले आहेत. आणि याच मंगेश साबळ्यांना मात्र सरकार भीक घालायला तयार नाही. सरकारला जणू काही या मंगेश साबळ्यांना शहीदच करायचे की काय, अशाच प्रकारचं वातावरण सध्या आहे. हे मंगेश साबळे मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी त्यांचं लिव्हरसुद्धा आपल्या वडिलांना दान केलंय आणि अशा परिस्थितीतसुद्धा त्यांचं हे उपोषण चालू आहे. शेतकरी बांधवांसाठी उपोषण चालू आहे आणि सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही. मग नेमकं सरकारला मंगेश साबळ्यांना शहीदच करायचंय का, हा प्रश्न आता लोकांना पडतोय. नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, विहिरीसाठी लाच मागितले गेले जाते हे कळाल्यानंतर नोटांचे बंडल गळ्यात घालून त्या अधिकाऱ्याच्या समोर या नोटा उधळल्या, त्या कार्यालयासमोर या नोटा उधळल्या आणि याचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर मंगेश साबळे या सरपंचाची ओळख झाली. खरं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला मुद्दा मांडणारे, अनोखा आंदोलन करून प्रशासनाला, अधिकाऱ्यांना सळो की पळू करून सोडणारे मंगेश साबळे अल्पावधीत महाराष्ट्रभर फेमस झाले. कधी सदावर्त्यांची गाडी फोडताना, कधी मराठा आंदोलनामध्ये गाडी जाळताना, कधी अत्यंत पाणी तुंबलेलं आहे गड्डा आहे रस्त्यावरचा त्याच्यामध्ये झोपून आंदोलन करताना, अशा असंख्य आंदोलनं मंगेश साबळे यांचे गाजले. आणि आता हेच मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बसलेले आहेत, परंतु यांच्यावरती अजूनही प्रशासन आणि शासन दोघंही दुर्लक्ष करतायत. याचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे, तर ते कारण आहे मागील लोकसभा निवडणूक. मंगेश साबळे हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी ठाऊ ठोकला होता जालना मतदारसंघातून. आणि या मतदारसंघातून रावसाहेब दानवे हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ निवडून जात आहेत. परंतु मंगेश साबळे यांनी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तब्बल 1.5 लाख मतं या तरुणाला या मतदारसंघातून मिळाली आणि याचा परिणाम असा झाला की रावसाहेब दानवे हे या निवडणुकीमध्ये पडले आणि काँग्रेसचे कल्याण काळे या निवडणुकीमध्ये जिंकून आले. म्हणजे एकूणच रावसाहेब दानव्यांना पाडलेला हा पोरगा भाजपाला अर्थातच डोयजड झालेला आहे. रावसाहेब दानव्यांना हा डोयजड झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कित्येकांना नडणारा हा पोरगा ठरणार आहे. येणाऱ्या काळात राजकारणाचा सत्तेच्या क्षितिजावर हा पोरगा पोहोचेल हे मात्र नक्की. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत किंवा लोकसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार हे सुद्धा नक्की. आणि नेमकं याच कारणामुळे सामान्यांचा प्रश्न मांडत असताना, सामान्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडत असताना हा तरुण या लोकांना घाम फोडतोय. आणि त्याच्यामुळेच की काय, शासनाला याला मोठं होऊ द्यायचं नाहीये, प्रशासनाला याला नडायचं आहे, याला मोठं होऊ द्यायचं नाहीये. आणि म्हणूनच उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळेकडे सरकार दुर्लक्ष करताय. समजा या आंदोलनामध्ये मंगेश साबळेकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन मिटेल आणि मंगेश साबळेला कुणी ओळखणार नाही असं सरकारला वाटतं. परंतु हा सरकारचा मोठा गोड गैरसमज ठरू शकतो. एक ठिणगीचं रूपांतर कसं आपडोंबत होतं याचा अनुभव खरं तर या सरकारला आहे, मनोज जरांगे यांच्या आंदोलनातला. परंतु असं असताना सुद्धा मंगेश साबळेसारख्या तरुणाकडे दुर्लक्ष करणं हे सरकारला परवडणारं नसणार आहे, हे आम्ही इथे ठामपणे सांगू शकतो. आणि जर हा मंगेश साबळेच्या मागण्या जर मान्य केला तर हा महाराष्ट्रभर फेमस होईल, जालन्यामध्ये फेमस होईल. आणि फेमस जर झाला तर भाजपालाच हा तरुण जड जाईल आणि म्हणून सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करताय. खरं तर मंगेश साबळे यांची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे. आंदोलन करतायत, या आंदोलनाला प्रतिसाद देणं एक सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येतोय, तर या तरुणाच्या पाठीशी उभं राहणं हे आता आपलं कर्तव्य आहे. त्याचं कारण आहे, राजकारणावरती आपण खूप शिव्या देतो, परंतु आपण स्वतः राजकारणात जात नाही, कारण राजकारण हे चांगल्या माणसाचा खेळ नाही. आणि मग जर आपण स्वतः राजकारणात जाऊ शकत नसेल तर किमान जे चांगले लोक राजकारणात जात आहेत, जे लोक सामान्य जनतेचे प्रश्न मांडतायत, जे लोक सामान्य जनतेच्या व्यथा आंदोलनाच्या माध्यमातून मांडतायत, किमान यांच्या पाठीशी उभं राहणं हे सर्व सुशिक्षित महाराष्ट्रीयन मराठी नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते तरी आता आपण बजावलं पाहिजे. जर सरकार आणि प्रशासन मंगेश साबळे यांच्या मागण्या मान्य करत नसतील, त्यांच्यासोबत चर्चेला सुद्धा जात नसतील, पालकमंत्री असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री यांच्याशी बोलायला सुद्धा जर तयार नसतील, तर या सरकारला मंगेश साबळे यांच्या भाषेमध्ये इंगा आता दाखवलाच पाहिजे.
आणि काय मागितले मंगेश साबळेंनी? मंगेश साबळेंनी स्वतःसाठी विहीर मागितली का? मंगेश साबळेंनी स्वतःसाठी घरकुल योजना मागितलेली आहे का? मंगेश साबळे स्वतःच्या मागणीसाठी ही काय इथे बसलेला आहे का? मंगेश साबळे एखादा ठेका मागतोय का सरकारकडे? तर नाही. मंगेश साबळे काय मागतोय? तर आमच्या शेतकऱ्यांना मदत द्या. मंगेश साबळे काय मागतोय? आमचा शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी काहीतरी मागतोय. मंगेश साबळे आपल्या मतदारसंघातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागतोय. त्याच्यामुळे तो त्याचा स्वार्थ मागत नाहीये. आणि जर अशावेळी जर आपण अशा तरुणाच्या पाठीशी उभा जर नसेल आणि अशावेळी सुद्धा आपण जर आपापल्या पक्षाची चाकरी करण्यामध्ये, आपापल्या पक्षाची गुलामी करण्यामध्ये, आपापल्या विचारधारेची गुलामी करण्यामध्ये जर मशगूल होणार असेल तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. ज्या वेळेला सुशिक्षित तरुण राजकारणात येत होता तेव्हा तुम्ही काय करत होते असं जर आपल्याला पुढच्या पिढीने विचारलं